नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल एमपीएससी गर्लवरती। तर मित्रांनो, तुम्ही देखील पीएसआय ची तयारी करत असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्याकरिता आहे, कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या सगळ्या काही तुमच्याकरिता अगदी खूप इम्पॉर्टंट असणार आहे। कारण जर तुम्ही YouTube वरती सर्च करायला गेलात तर एमपीएससी चे तुम्हाला लेक्चर, सगळ्या सब्जेक्टचे तुम्हाला लेक्चर मिळतील, बुक लिस्ट मिळेल, त्या ठिकाणी सिलेबस प्रत्येक जण सांगत असेल, डेट कधी येणार काय, हा भापट पसारा YouTube वरती तुम्हाला खूप मिळणार आहे। पण जे क्वालिटी कंटेंट आहे ते सुरुवातीला तुम्हाला YouTube वरती जर तुम्ही सर्च करायला गेलात तर मिळणार नाही। आपल्या चॅनल वरती मी अगदी शून्यातून तयारी करणारा विद्यार्थी जो असेल त्याला म्हणजे काहीच माहिती नाही ह्या उद्देशाने मी सगळे व्हिडिओ जे आहे ते अपलोड करत असते, जेणेकरून जो कोणता नवीन विद्यार्थी असेल तो लवकर ट्रॅकवर येईल आणि एमपीएससीच्या चक्रव्यूहामध्ये अडकणार नाही। 2 ते 3 वर्ष कुठेतरी लागणार, त्याच 1 वर्षामध्ये तो कशा पद्धतीने लवकर सिलेबस कव्हर करून लवकर ट्रॅकवर येईल या उद्देशाने मी जे आहेत व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। तर मित्रांनो, या अगोदर एक व्हिडिओ मी अपलोड केलेला होता, पीएसआय ची अगदी शून्यातून तयारी कशी करावी। त्यामध्ये आपण सांगितलेलं होतं की अगदी मी तुम्हाला एकदम लहान बाळाला आपण कशा पद्धतीने शिकवतो त्या पद्धतीने जर एखादा नवीन विद्यार्थी एमपीएससीच्या क्षेत्रात येत असेल, तो लास्ट इयरला असेल, 12वी झाली असेल किंवा ग्रॅज्युएशन नेमकंच कुठेतरी कंप्लीट झालं असेल आणि आता एमपीएससीची तयारी करू इच्छित असेल, अशा विद्यार्थ्यांकरिता मी ती जे आहे एक व्हिडिओ सिरीज स्टार्ट केली होती। त्यामध्ये आपण फर्स्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं की पीएसआय ची तयारी करताना अगदी शून्यातून सुरुवात कशी करावी, कोणकोणते त्या ठिकाणी पुस्तकं असेल, त्यानंतर जे काही आहे एकदम मिनिमम सोर्स आणि मॅक्झिमम रिव्हिजन वगैरे सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत। आणि मित्रांनो बघा, माझी गॅरंटी आहे की तो व्हिडिओ बघितल्यानंतर जवळजवळ 18,000 व्ह्यूज त्या व्हिडिओला जे आहे कंप्लीट झालेले आहेत। 1 महिनाही तो व्हिडिओ अपलोड करून झालेला नाही। तर बघा, अगदी शून्यातून तयारी करताना म्हणजे तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला YouTube वरती किंवा कुणाच्या गायडन्सची गरज पडणार नाही। तुम्ही लवकरात लवकर तो व्हिडिओ एकदा कंप्लीट बघितला की त्यानंतर तुम्ही स्वतःच तुमचा सिलेबस स्टार्ट करणार। आणि बघा, प्रत्येक जे काही आपल्याला गट ब मध्ये किती विषय आहेत त्या विषयाची अगदी शून्यातून प्रत्येक विषय जर घेतला तर त्या विषयाची शून्यातून तयारी कशी करावी आणि तो कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप कंप्लीट करावा, अशा सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत। तर बघा, तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला गायडन्सची गरज पडणार नाही। तुम्ही तुमच्याच पद्धतीने लगेच सिलेबस कंप्लीट करायला सुरुवात करणार आणि लवकर त्या ठिकाणी ट्रॅकवर येणार आहात। तर माझी तुम्हाला विनंती आहे की या व्हिडिओच्या अगोदर तुम्ही तो जो पीएसआयचा अगदी शून्यातून तयारी कशी करावी तो व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर नक्कीच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, तो व्हिडिओ नक्की बघायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता तुम्हाला प्रत्येकाचं स्वप्न आहे 2024 चं टार्गेट असेल, कुणाचं 2025 चं टार्गेट असेल। काही विद्यार्थी असे आहेत ज्यांची आताच कुठेतरी 12वी झालेली आहे, कुणाची 10वी झालेली आहे आणि ते ठरवतात की आतापासून आपल्याला थोडी हळूहळू तयारी सुरू करायची आहे। तर बघा, प्रत्येक जण तुम्हाला 6वी ते 12वीचे स्टेट बोर्डची बुक वाचायला सांगतो। त्यानंतर आपल्याला संदर्भ ग्रंथ असतात, जसं की गट ब पूर्व परीक्षेला जर आपण बघितलं, सगळ्यात पहिले जर तुम्हाला काहीच माहिती नसेल तर एक थोडक्यात माहिती देते। एमपीएससीच्या मार्फत म्हणजे महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या मार्फत गट ब आणि गट क संयुक्त पूर्व परीक्षा घेतली जाते, ती 100 गुणांची असते। त्या 100 मध्ये डिव्हायडेशन कसं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, त्यानंतर चालू घडामोडी विषय आहे, त्यानंतर जर बघितलं तर सामान्य विज्ञान आहेत। हे 4 विषय तुम्हाला 15-15 गुणांकरिता असतात। त्यानंतर इतिहास आणि भूगोल हे 10-10 गुणांकरिता आहे आणि त्यानंतर मॅथ रिझनिंग म्हणजेच गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला 20 गुणांकरिता आहे। अशा पद्धतीने तुमचं मार्क्सचं त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे। या 100 गुणांचा आपला पूर्व परीक्षेचा पेपर आहे, त्या पेपरला बुक लिस्ट YouTube वरती सगळ्यांनी सांगितलेली आहे। पण नक्की अभ्यास सुरुवात करताना कोणत्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत। तर बघा, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे एक प्रॉपर बुक लिस्ट असणं गरजेचं आहे। जसं की तुम्ही ठरवले आणि आपण स्पेसिफिकली पीएसआयच नाही, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करत असाल किंवा ग्रुप बी मध्ये पीएसआय सोडून एसटीआय, एएसओ कोणतीही ग्रुप सी ची एखादी पोस्ट तुमची टार्गेट असेल तरी तुम्हाला हे या ठिकाणी फॉलो करायचं आहे। तर बघा, आपण एक वेळेला या ठिकाणी आयोगाचा सिलेबस जो आहे तर सिलेबसची आपल्याकडे प्रिंट असणं गरजेचं आहे। सिलेबसची प्रिंट नंतर आपल्याकडे बुक लिस्ट असते, त्यानंतर मग बुक लिस्ट वगैरे सगळं वाचून झालं तर त्यासोबत एक महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे 22,000 प्रश्न संच असणं गरजेचं आहे। 22,000 प्रश्न संच तुम्ही ज्ञानदीपचा घ्या, लोकसेवाचा घ्या, कोणताही घ्या, पण तुमच्याकडे 22,000 प्रश्न संच जो आहे तो असणं गरजेचं आहे। तो असण्याचा उद्देश काय म्हणजे बघा, आता भरपूर विद्यार्थी असतात जे 2023चा पेपर, 22चा पेपर, 21चा पेपर जो काय आहे, 2020चा पेपर, तर त्या पेपरचे सगळे प्रिंट वगैरे काढून आणतात आणि पेपर अनालिसिस करून करतात। पण आपल्याला फक्त गट ब चेच पेपरचे अनालिसिस करायचं नाही, गट ब चेच पीवायक्यू बघायचे नाही, तर आपल्याला
राज्यसेवा पूर्व परीक्षेला प्रश्न, राज्यसेवा मुख्य परीक्षेचे प्रश्न, वनसेवा मुख्य असेल, वनसेवा पूर्व असेल, त्यानंतर कृषीच्या असेल, जेवढे काही एक्झाम होतात एमपीसीच्या मार्फत, सरसेवा असेल, ज्या काही एक्झाम होत असतील त्या एक्झामचं जे 22,000 प्रश्नसंच आहे त्यामध्ये सगळ्या एक्झामचे प्रश्न इन्क्लूड केलेले असतात. आणि मित्रांनो, आयोगाचा बघा आता एमपीसीच्या मार्फतच घेण्यात येणारे सगळे एक्झाम आहे, त्यामुळे आपल्याला राज्यसेवा पूर्वचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते इकडे रिपीट होतात, मुख्यचे इकडे रिपीट होतात. जर तुम्ही चांगलं योग्य अनालिसिस केलं तर तुम्हाला लक्षात येईल. आता एवढा मोठा प्रश्नसंच वाचायचा कसा, बरोबर प्रश्न पडतो. पण आता सपोज आपण पॉलिटी सब्जेक्ट म्हणजे राज्यशास्त्र विषय आपण हातात घेतला, त्यामध्ये सपोज पहिला लेसन आहे घटना निर्मिती. आता हाच लेसन का घेतला, आता बेसिक तुम्ही पहिला लेसन तरी प्रत्येकाने वाचलेला असतो. तर बघा, घटना निर्मिती लेसन घेतला तर 22,000 प्रश्न संचामध्ये गेल्यानंतर तुम्हाला घटना निर्मितीचे राज्यसेवा पूर्व असेल, मुख्य असेल, गट ब गट कला कोणकोणते आलेले आहेत, वनसेवाला कोणकोणते आलेले आहेत, त्यानंतर कृषीला कोणकोणते आलेले आहेत, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी जेवढे काही प्रश्न दिलेले असतील त्याचं डीपली अनालिसिस करणं तुमचं गरजेचं आहे. फक्त ते प्रश्न पाठ करू नका. काही जण काय करतात, प्रश्न सोडवण्या अगोदरच खाली आन्सर बघणार, सगळे टिक करणार आणि ते वाचत बसणार. म्हणजे मग तो पहिल्या पेज पासून शेवटच्या पेज पर्यंत पूर्णचा पूर्ण जो आहे 22,000 प्रश्न संच पाठ करायचा, म्हणजे एखादा प्रश्न रिपीट आला की तो आपल्याला येईल. अशा पद्धतीने करू नका. ओके, मी ज्या स्टेपने तुम्हाला सांगेल तेच स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉलो करायचं आहे. सपोज आता पॉलिटीचा आपल्याला घटना निर्मिती लेसन आपण घेतलेला आहे, तर तो लेसन आपण एकदम छान कॉन्सन्ट्रेशननी एकदा एम लक्ष्मीकांत बुक मधून सपोज तो लेसन पूर्ण वाचायचा आहे. जर आता सपोज घटना निर्मिती आहे तो वाचून समजणार, पण त्याच्या ऐवजी इकॉनॉमिक्सचा लेसन असेल, कोणताही असेल, जर त्यामध्ये कन्सेप्ट असतील, बघा मी काय सांगते, पहिल्यांदा तो लेसन आपण हातात घेतला, तो एकदा आपण फुल कॉन्सन्ट्रेशननी एकदा वाचून काढायचा. त्या लेसन मध्ये काही कन्सेप्ट असतील त्या आपल्या क्लिअर होत नसेल, जसं सार्वजनिक वित्तमध्ये कन्सेप्ट आहेत, अर्थशास्त्रामध्ये कन्सेप्ट आहेत, तर अगोदर तो लेसन स्वतः वाचून काढायचा. ह्या स्टेप तुम्ही लिहून काढा. ओके, तुमच्या डायरीमध्ये, जो मी अगदी शून्यातून तयारी कशी करायची त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी डायरी मी करायला सांगितलेली होती त्या डायरीमध्ये ह्या गोष्टी नोट डाऊन करायच्या आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे तो लेसन तुम्ही पहिल्यांदा तुम्ही वाचायचा आहे. ते तुम्हाला काही कळो ना कळो आपल्याला फक्त एकदा फुल कॉन्सन्ट्रेशन वाचून काढायचा. त्यानंतर त्याचे सगळे पीवायक्यू एकदा डोळ्याखालून काढायचे की नक्की आयोगाने प्रश्न कोणत्या टॉपिकवरती कुठे कुठे विचारलेले आहेत. मग तो लेसन त्यामधल्या काही कन्सेप्ट असतील त्या क्लिअर नसतील तर त्या युट्यूबवरती तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओज आहेत, ती कन्सेप्ट क्लिअर करायची. आयोगाची पीवायक्यू आपण बघितलेले असतात, कन्सेप्ट क्लिअर झालेली असते. मग त्यानंतर पुन्हा सेकंड रिडिंग जेव्हा आपण करतो त्यावेळेला मस्तपैकी एक हायलायटर घ्यायचं आणि हायलायटरनी छोट्या छोट्या गोष्टी जिथे जिथे आयोगाने प्रश्न केलाय तिथे रेड पेनने स्टार मार्क करा. अशा गोष्टीने त्या ठिकाणी तुमचं क्लिअर होतं की या ठिकाणी प्रश्न येतोय, या ठिकाणी आपण जास्त भर दिला पाहिजे, आयोगाचे प्रश्न वारंवार इथे येत आहेत. त्यानंतर सपोज एखादा प्रश्न असेल की म्हणजे सर्वप्रथम जे आहे संविधान सभा असा उल्लेख न करता मागणी कुणी केली, तर सर्वप्रथम 1922 साली कुणी केली होती. सपोज आपल्याला विचारलं कुणी केली, तर पर्यायामध्ये सपोज महात्मा गांधी असेल तर ते आपलं उत्तर आहे. पण आपल्याला ते तिथवरच थांबायचं नाही, आपल्याला त्या प्रश्नामध्ये काय काय बघणं गरजेचं आहे. तर मग महात्मा गांधींनी जे आहे संविधान सभा उल्लेख न करता मागणी पहिली कुणी केली आहे, महात्मा गांधींनी. मग ती कोणत्या साली केली, 1922 साली केली. कशी केली, यंग इंडिया या मासिकेतून केली. मग त्यानंतर जे आहे संविधान सभा असा शब्द उल्लेख करून कुणी केलेली आहे, तर 1934 ला मानवेंद्रनाथ रॉय यांनी केलेली आहेत. ह्या गोष्टी तुम्हाला नंतर त्याच ठिकाणी नोट डाऊन करायच्या आहेत. कुठे नोट डाऊन करायच्या, तर आपला जो 22,000 प्रश्नसंच आहे त्या प्रश्नसंचामध्ये सपोज घटना निर्मिती लेसनचे 40 प्रश्न असतील दिलेले, तर ते 40 प्रश्न एकदा स्वतः पूर्ण सॉल्व्ह करायचे आहेत. पहिल्या प्रश्नापासून तर 40व्या प्रश्नापर्यंत एकदा सगळे सॉल्व्ह करा. त्यानंतर तुमचे किती करेक्ट आले ते चेक करा आणि जे चुकलेले आहेत ते कशा पद्धतीने चुकले आणि का चुकले, कुठे वाचण्यामध्ये आपली त्या ठिकाणी हे झालेले आहे, ते सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत. मग आपण एकदा सगळे क्वेश्चन सॉल्व्ह केले त्यानंतर आपले किती चुकले आपल्याला रेशो लक्षात येतो की आपण वाचनामध्ये कुठे चुकत आहोत आणि आपले कोणते चूक झालेले आहेत. मग सगळे एकदा सॉल्व्ह करून झाल्यानंतर पुन्हा पहिल्या प्रश्नावरती यायचं. पहिला प्रश्न आहे सपोज की संविधान सभा असा शब्द उल्लेख न करता मागणी कुणी केली, तर त्याचं उत्तर आहे महात्मा गांधी. सपोज महात्मा गांधीचा ऑप्शन असेल तर त्याच्या बॅकग्राऊंड सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी एकदम छोट्या पेनने त्याच ठिकाणी लिहून नंतर काढायचं आहे. एकदा प्रश्न पण तुम्ही स्वतः सॉल्व्ह करायचे आणि त्यानंतर ह्या गोष्टी करायच्या आहेत. तर बघा, मग त्याच ठिकाणी 1922 ला केली, यंग इंडिया मासिकेतून केली, शब्द उल्लेख करून 1934 ला केलेली आहे. कुणी केली, मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली. अशाच पद्धतीने सगळे प्रश्न तुम्हाला स्टेप बाय स्टेप या ठिकाणी घ्यायचे आहेत. जसं की तिथे प्रश्न असेल की कामकाज समितीचे, घटना समितीच्या कामकाज समितीचे अध्यक्ष कोण होते. ओके, तर कामकाज समितीचे अध्यक्ष हे कामकाज आपल्याला या ठिकाणी
कामकाज समितीचे अध्यक्ष जर विचारले तर माऊदनकर आहे आणि कामकाज नियम समितीचे कोण आहेत तर राजेंद्र प्रसाद आहे. तर बघा, जर तुम्ही अनालिसिस केलेलं असतं तर बघा 2023चा जर तुम्ही पेपर हातात घेतला तर तुम्हाला लक्षात येईल की पॉलिटीचे 7 ते 8 प्रश्न PYQच्याच बेसवरती सॉल्व्ह झाले असते जर तुम्ही अशा पद्धतीने अनालिसिस केलं असतं. जसं की 2023च्या पेपरला प्रश्न आलेला होता की घटना समितीच्या कामकाज समितीचे म्हणजे घटना समितीच्या कामकाज समितीचे अध्यक्ष कोण. 1 नंबरला ऑप्शन होतं राजेंद्र प्रसाद आणि 4 नंबरला माऊदनकर होतं. तर सगळ्यांनी राजेंद्र प्रसाद त्याचं जे आहे टिक केलेलं आहे, पण त्याचं उत्तर माऊदनकर आहे. कारण राजेंद्र प्रसाद हे कामकाज समितीचे कामकाज नियम समितीचे होते म्हणजे नियम तयार करण्याचे आणि कामकाज समितीचे माऊदनकर होते. कामकाज क्रम समितीचे KM मुन्शी होते. ह्या गोष्टी तो जो क्वेश्चन आहे त्याच ठिकाणी नोट डाऊन करायच्या. कामकाज समितीचे माऊदनकर, कामकाज नियम समिती, त्यानंतर राजेंद्र प्रसाद कामकाज क्रम समिती KM मुन्शी. अशा पद्धतीने जिथे जिथे आपल्याला कन्फ्युजन वाटते त्या गोष्टी इथे नोट डाऊन करायच्या आहेत. सपोज एखाद्या कलमावरती प्रश्न असेल की राष्ट्रपतीचे कलम आणि खाली डायरेक्टली त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये कलम दिलेले असतील तर एका सपोज पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला राष्ट्रपतीचं मेन कलम दिलेलं असेल तर बाकीच्या कलम जे आहेत बाकीच्या ऑप्शनचे कलम मग काय आहेत ते तिथेच छोट्याशा अक्षरामध्ये तुम्हाला नोट डाऊन करत जायचं आहे. आणि मग जेव्हा तुम्ही तो लेसन एकदा पुन्हा वाचाल त्यावेळेला जेव्हा मग ते पाठ करायचं नाही. त्यानंतर ते 40 प्रश्न जसं ज्या पद्धतीने तुम्ही लिहून काढले, काय असतं माहितीये का, आपण एकदा प्रश्न हातात घेतला आणि त्या प्रश्न आपला चुकला आणि नंतर आपण ते साईडला नोट डाऊन केलं तर ते आपल्याला लवकर लक्षात राहतं आणि नंतर विसरत नाही आपण अशा गोष्टी. त्यामुळे नंतर ते पुन्हा पहिल्या प्रश्नापासून ते 40व्या प्रश्नापर्यंत सगळे त्या ठिकाणी वाचून काढायचे. मग तुम्हालाच लक्षात येतं की सपोज पहिला प्रश्न आहे त्याच्याच बेसवरती सपोज 2018च्या राज्यसेवा मुख्यचा 2021ला पूर्वला त्या ठिकाणी रिपीट झालेला आहे किंवा मग याच्या आपण जे साईडला नोट डाऊन केलेले आहे त्याच्या बेसवरती आलेला आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या जे काही असेल म्हणजे पॉलिटीचे सगळे लेसन असेल, त्यानंतर तुमचे अर्थशास्त्राचे सगळे असतील, सगळ्या विषयांचं अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्हाला अनालिसिस करतच अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने कराल तरच तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर यश तुम्ही मिळवू शकता. तर बघा, जो 22,000 प्रश्नसंच आहे तो तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर भरपूर जणांनी कमेंट्समध्ये विचारलं होतं की लोकसेवा पब्लिकेशनचा जो आप्पा हातनुरे सरांचं जे कंबाईनचं अनालिसिसचं बुक आहे तर ते बुक जे आहे 2024चं लेटेस्ट आलेलं तर त्याचं सुद्धा बुक रिव्ह्यू मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला जे आप्पा हातनुरे सरांचं लेटेस्ट बुक आहे त्या बुकचं रिव्ह्यू मी पूर्ण त्या ठिकाणी करणार आहे. त्यामध्ये सरांनी काय नवीन ऍड केलेलं आहे आणि ते बुक कशा पद्धतीने वाचलं पाहिजे, किती प्रश्न प्रत्येक लेसनचे दिलेले आहेत, कोणकोणते त्या ठिकाणी सब्जेक्ट ऍड आहेत, कोणकोणत्या एक्झामचे प्रश्न आहेत, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी उद्याच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे आपलं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करायचं आहे जेणेकरून अशी महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत देखील शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.